गोव्यातील एका तरुणानं खाकी वर्दी अंगावर चढवून पोलीस बनण्याची जोरदार तयारी केली। पण ही तयारी सुरू असतानाच त्यानं एका तरुणीचा विनयभंग केल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याला सेवेतून कायमचं काढून टाकण्यात आलं होतं। हाच तरुण आता ड्रग्सचा धंदा करत होता असं प्राथमिक पुराव्यांनिशी समोर आलंय। त्याच्या विरोधात मेर्शीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केलाय। कोण आहे हा तरुण आणि नेमकं काय घडलं पाहूया खास रिपोर्ट। संशयिताचं नाव करण गोवेकर, वय 33 वर्षे, राहणारा हणजूंचा। या तरुणानं खाकी वर्दी अंगावर चढवून जनतेचं रक्षण करण्याचा संकल्प केला। त्यासाठी त्यानं पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देखील मिळवला। पण तिथंच त्यानं एका तरुणीचा विनयभंग केल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याच्या या कृत्याची गंभीर दखल घेऊन खात्यानं त्याला तात्काळ सेवेतून काढून टाकलं। हाच तरुण ड्रग्सचा धंदा करत असल्याची चुनूक लागल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकानं त्याच्यावर करडी नजर ठेवली होती। अखेर 22 मार्च 2025 रोजी तो अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या सापड्यात अडकला। त्या दिवशी पहाटेच्या सुमारास संशयित करण ग्राहकाला ड्रग्स देण्यासाठी येणार असल्याची माहिती आधीच ANCच्या पथकाला मिळाली होती। अखेर त्यांचा अंदाज खरा ठरला। करण एका कारमधून वाघातोरमध्ये घटनास्थळी पोहोचताच पथकानं त्याला पकडलं आणि त्याच्या कारची झडती घेतली। तेव्हा कारमध्ये 8,98,000 रुपयांचे अंमली पदार्थ सापडले। त्यामध्ये 37 ग्रॅम कोकेन, 37 ग्रॅम मेथाम्फेटामाइन आणि 15 ग्रॅम उच्च दर्जाच्या एक्स्टसी टॅब्लेट्स होत्या, अशी माहिती ANCचे तत्कालीन निरीक्षक साजिद पिल्लई यांनी तेव्हा पत्रकारांना दिली होती। या अंमली पदार्थांची आधुनिक यंत्रणेद्वारे घटनास्थळी तपासणी केली असता ते ड्रग्ज असल्याचं स्पष्ट झालं होतं, असा युक्तिवाद सरकारी अभियोक्ता दर्शन गावस यांनी केल्यानंतर न्यायमूर्ती विजया आमरे यांनी तो युक्तिवाद ग्राह्य धरला। घटनास्थळी ड्रग्सचा अहवाल सकारात्मक आला होता, त्यामुळं प्रथमदर्शी पुरावे असल्याचं निरीक्षण नोंदवून त्यांनी करण गोवेकरच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे। दरम्यान संशयित करण याला गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला होता। तेव्हापासून तो बाहेर होता। गोव्यातील अशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।